नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, फॉसिल फ्युल्सवरची डिपेंडन्सी कमी करण्यासाठी इंडिया म्हणजे भारताची गव्हर्नमेंट रिन्युएबल एनर्जीला पुश करत आहे आणि रिन्युएबल एनर्जीसाठी स्कीम आणत आहे. आणि मित्रांनो, यासाठी भारताचा उद्देश पण आहे 2030पर्यंत आपली रिन्युएबल कॅपॅसिटी 500 गिगावॅट करण्याची. तर मित्रांनो, एक जबरदस्त रिसर्च रिपोर्ट येत आहे की यामुळे इंडियाची सोलार केबल इंडस्ट्रीज 2030पर्यंत 12%ने इन्क्रीज होऊ शकते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की इंडियाची जी ही सोलार केबल इंडस्ट्री 12%ने ग्रो होऊ शकते 2030पर्यंत. यामुळे तुम्ही कोणत्या 5 कंपन्यांना स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पजसाठी आहे, माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही. तर चला बघूया कोणते आहे या 5 कंपन्या. तर मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही विंध्या टेलिलिंक्स लिमिटेडला स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 43.55%, FISची होल्डिंग आहे 1.47%, DISची होल्डिंग आहे 8.27% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 46.74%. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे तुम्ही अपार इंडस्ट्रीज लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 57.77%, FISची होल्डिंग आहे 10.22%, DISची होल्डिंग आहे 21.24% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 10.77%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही KEI इंडस्ट्रीज लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 35.01%, FISची होल्डिंग आहे 29.75%, DISची होल्डिंग आहे 20.72% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 14.52%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही पॉलिकॅब इंडिया लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये डिसेंबर 2024नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 63.05%, FISची होल्डिंग आहे 12.76%, DISची होल्डिंग आहे 10.66% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 13.52%. आणि मित्रांनो, या अपडेटमुळे तुम्ही हॅवेल्स इंडिया लिमिटेडला सुद्धा स्टडी करू शकता. आणि मित्रांनो, या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.41%, FISची होल्डिंग आहे 23.46%, DISची होल्डिंग आहे 11.43% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.57%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंडियाचा सोलार केबल इंडस्ट्रीवर एक रिसर्च आली आहे आणि त्या रिसर्चमुळे तुम्ही कोणत्या 5 कंपन्यांना स्टडी करू शकता ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे, माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.